नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहे. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट केलेल्या प्रत्येक इन्व्हेस्टरच्या ह्या काही कॉमन 6 चुका आहेत. त्या चुका प्रत्येक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर फंड निवडताना करतोच. आणि मित्रांनो, माझा अनुभव आहे पाठीमागच्या 6-7 वर्षाचा. किती तर असे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना अशा काही भयंकर चुका करतात की त्याचा पश्चाताप त्यांना 6-7 वर्षानंतर होतो. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मित्रांनो, जर प्रत्येक महिन्याचा स्टॉपेज SIP चा रेशो बघितला तर तो कधी 100%, कधी 120%, तो कधी 135% असतो. मग इतक्या SIP बंद का होतात? तर ह्याच्या पाठीमागं ही 6 कारणं आहेत. ही तुम्हाला प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. 90% जास्त लोक म्युच्युअल फंड निवडताना ह्या चुका करतात, म्हणजे करतातच. तुम्हाला माहित आहे का, चुकीचा फंड निवडल्यामुळं तुमच्या रिटायरमेंटच्या पैशामधून लाखो रुपये कमी होऊ शकतात. आज मी तुम्हाला फक्त चुका सांगणार नाहीये, तर तुम्हाला काही रिअल एक्झाम्पल देखील सांगणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या 6 चुका अशा आहेत ज्या चांगल्या चांगल्या गुंतवणूकदारांना देखील महागात पडू शकतात. चला मग सुरुवात करूया. मित्रांनो, पहिली सर्वात कॉमन चूक प्रत्येक इन्व्हेस्टरची आहे, किंवा मी तर म्हणेल ही इकोसिस्टमची चूक आहे. इकोसिस्टम म्हणजे काय माहिती आहे का? तुमच्या आजूबाजूला जे वातावरण आहे, तुमचं जे डीमॅट अकाउंट आहे, ज्या ठिकाणी तुम्ही म्युच्युअल फंड सर्च करता, तिथं पहिल्यांदा तुम्हाला काय दाखवलं जातं माहिती आहे का? सर्वात जास्त रिटर्न देणारे फंडच तुम्हाला वरती व्हिजिबल होतात. चांगले फंड बिलकुल व्हिजिबल होत नाहीयेत. आता तुम्ही म्हणणार, सर असं कसं काय शक्य आहे? जास्त रिटर्न आहेत म्हणजे चांगला फंड आहे. नाहीये मित्रांनो, जास्त रिटर्न आलेला फंड तुमच्या समोर पहिल्यांदा येतो, ह्याचा अर्थ तुम्ही तिथंच इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये चुकीच्या टायमाला होते आणि महाग फंडामध्ये होते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय होतं माहिती आहे का? तुम्ही डीमॅटमध्ये लॉग इन केलं, या फंडानं 32% रिटर्न दिलेत, या फंडानं 25% रिटर्न दिलेत, ते पहिल्यांदाच येतं तुमच्यासमोर. तुम्हाला काय वाटतं? अरे काय भारी आहे, चला पटकीनं हा घेऊन टाकू फंड. मित्रांनो, ही चूक म्हणजे कशा प्रकारची चूक आहे माहिती आहे का? गाडीचा पाठीमागचा जो आरसा असतो ना, त्या आरशात बघून गाडी चालवण्याचा प्रकार आहे. अपघात तर होणारच ना. म्युच्युअल फंड जाहिरातीमध्ये देखील हे स्पष्ट सांगितलेलं असतं. पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी ऑफ फ्युचर रिटर्न्स. हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. 2021-22ला ज्यावेळेला मार्केटमध्ये बुल रन सुरू झालं, त्यावेळेला काही म्युच्युअल फंडनी 40, 45, 50% रिटर्न्स दिले. आणि हे बघून बऱ्याच गुंतवणूकदारांनी त्यामध्येच इन्व्हेस्टमेंट केले. आणि नंतर मार्केटमध्ये करेक्शन आलं. काय झालं? 40-50% ज्या फंडामध्ये रिटर्न होते ते 8-10% पण राहिले नाहीत. काही फंडांचे रिटर्न मायनसमध्ये गेले. यावरती पर्याय काय? तर कोणताही फंड निवडताना त्यानं गेल्या 1 वर्षात काय केलं हे अजिबात बघू नका. त्या फंडाची कन्सिस्टन्सी बघा. त्यानं 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षात सरासरी किती रिटर्न दिलेत हे तपासणं खूप गरजेचं असतं. मार्केट पडल्यानंतर तो फंड किती सावरतो हे बघणं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा डेटा बघूनच फंड निवडा. आणि तुम्हाला जर हा डेटा कुठं बघायचा, कसं बघायचा समजत नसेल, तर मी आहे तुमच्यासाठी. कधीही मला कॉल करा, मी त्यासाठी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन. दुसरी चूक बरेच लोक काय करतात माहिती आहे का? मी असे काही ॲडवायझर बघितले मार्केटमध्ये, NFO आला ही NFO, असे काही क्लायंट असतात, HNI क्लायंट. त्यांना ॲडवायझर कॉल करतो आणि सांगतो, सर NFO आलाय, भारी NFO आहे, घ्या. अरे काही लोकांनी फक्त NFO मध्ये पैसा लावला. NFO मध्ये पैसा बनेल याची कुठलीही गॅरंटी नाही. किंवा कमी NAV आहे म्हणजे तो चांगला असं देखील बिलकुल होत नाही. ही खूप कॉमन चूक लोकांना काढतं माहिती आहे का? शेअर मार्केट प्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये स्वस्त आणि महाग असं काय असं इथं काही असत नाही. इथं NAV असतो, तो फक्त 10 रुपयांमध्ये NFO मध्ये येतो. आणि जुना फंड असेल तर त्याचा NAV 200 असतो. मग 10 रुपयाचा फंड घेतोय म्हणून मला जास्त युनिट्स मिळतील हे मान्य आहे, पण मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचं लॉजिक आहे. म्युच्युअल फंडमध्ये तुमच्याकडे किती युनिट्स आहेत याचा काही फरक पडत नाही, तर त्या फंडानं किती रिटर्न दिले यानं खूप मोठा फरक. त्यामुळं फक्त NAV बघून किंवा NFO आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट करू नका. समजा तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत, ए फंडाचा NAV 10 आहे, काय होईल? 1,000 युनिट्स मिळतील. बी फंड आहे, त्याचा NAV 100 रुपये आहे, तुम्हाला 100 युनिट्स मिळतील. दोन्ही फंडानं 10% रिटर्न दिले ना, मग 10,000वरती दोन्ही ठिकाणी 11,000 रुपये होणार आहेत तुमचं. त्यामुळे जेव्हा बाजारात नवीन NFO येईल तेव्हा कोणतंही जुनं रेकॉर्ड त्याचं नसतं. कुठल्याही गोष्टी ट्रॅक करता येत नाहीत. त्यामुळे शक्यतो जुन्या एकदम परफेक्ट ज्या फंडानं स्वतःला मार्केटमध्ये सिद्ध केलंय त्या फंडामध्ये गुंतवणूक करणं मला वाटतं की जास्त शहाणपणाचं आहे. तिसरी कॉमन चूक, मार्केट पडल्यानंतर घाबरून SIP बंद करणं. मित्रांनो, हे असले खतरनाक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे इन्व्हेस्टरचं की बस न बोललेलं बरं. जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा अक्षरशः लोक वेडे होतात, अक्षरशः धडाधड पैसे टाकतात. आणि जेव्हा मार्केटमध्ये 20%चं करेक्शन येतं ना, अक्षरशः घाबरून SIP बंद करतात. SIP स्टॉपेज रेशो 100%च्या वर गेलाय. 100 SIP सुरू झाल्या तर 100 SIP बंद होत आहेत. मित्रांनो, 2020चा कोविड क्रॅश आठवून बघा. तेव्हा गुंतवणूक ज्यांनी थांबवली ते आता पश्चाताप करत आहेत. जेव्हा मार्केट पडतं ना, तेव्हा म्युच्युअल फंडच्या युनिटची NAV खूप कमी होते. याचा अर्थ तो मार्केटमध्ये लागलेला मेगा सेल आहे. तुम्हाला तेच युनिट स्वस्तामध्ये मिळत असतात सेलमध्ये. त्यामुळे मार्केट पडल्यावर SIP चालू ठेवली तर जास्त युनिट्स मिळतील, ज्यामुळे लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी मदत होईल. वॉरन बफेट सारखा इन्व्हेस्टर देखील काय म्हणतो माहिती आहे का? जेव्हा लोक घाबरलेले असतात तेव्हा तुम्ही धाडसी बना
त्यामुळं मार्केट किती जरी पडलं तर SIP बिलकुल थांबवू नका. SIP जो व्यक्ती थांबवेल तो मार्केटमध्ये संपतो. आणि चौथी चूक खूप खतरनाक आहे. या चुकीचा मला इतका अनुभव आलाय ना, बस अक्षरशः हैराण झालोय लोकांचे पोर्टफोलिओ बघून. मित्रांनो, एका पोर्टफोलिओमध्ये 15 ते 20 फंड तुम्ही घेऊ शकताय. जरा विचार करा, ह्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणत नाहीत, ह्याला स्वतःचं विद्रुपीकरण असं म्हणतात. मित्रांनो, जास्त फंड म्हणजे जास्त सुरक्षितता बिलकुल नाही. जेव्हा तुम्ही एकाच कॅटेगरीचे 4 ते 5 फंड घेता, 3 लार्ज कॅप, 4 फ्लेक्झी कॅप, 4 स्मॉल कॅप, तेव्हा मित्रांनो तेच स्टॉक रिपीट होतात. म्हणजे तुम्ही एकाच कंपनीचे शेअर्स वेगवेगळ्या फंडामध्ये विकत घेऊन ठेवलेत, म्हणजे सगळं डुप्लिकेशन तयार होतं. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ फक्त कचरा कुंडी बनतो. त्यामुळे एक थंब रूल आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर SIP इन्व्हेस्टर असाल तर जास्तीत जास्त 3 ते 4च फंड तुमच्याकडे असले पाहिजेत. एक लार्ज कॅप किंवा एक इंडेक्स फंड बस चालेल, इनफ आहे. एखादा मिड कॅप किंवा एखादा ELSS घेतला तरी देखील चालेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, 8-10 फंड घेण्यात काही अर्थ नाही. हां, सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम प्रत्येक इन्व्हेस्टरला फेस करावा लागू शकतो. तुम्हाला जर वाटत असेल मी तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला पाहिजे, मी तुम्हाला त्यावरती सजेशन दिलं पाहिजे, किंवा तुम्हाला आत्ता नव्यानं इन्व्हेस्टमेंट सुरू करायचे आहे, ते पण कुणाच्या तर मार्गदर्शनाखाली, तर मला नक्की कॉल करा. आपण तुमचे जनरेशनल वेल्थ क्रिएशनची स्टोरी सुरू करू शकतो. मित्रांनो, 5वी चूक जी आहे ना, पोर्टफोलिओ, फंड मॅनेजर आणि स्ट्रॅटेजीकडे दुर्लक्ष करणं. ही देखील खूप कॉमन चूक आहे, पण हे बऱ्याच लोकांना समजतच नाही, माहीतच नसतं. जेव्हा आपण एखादी गाडी विकत घेतो तेव्हा काय बघतो? इंजन बघतो, त्याचं मायलेज बघतो, कंपनी कुठली आहे ते बघतो, गाडीचं ॲव्हरेज किती आहे ते बघतो, 1860 व्हिडिओ यूट्यूबला जाऊन सर्च करतो. जेवढे मित्र आहेत ना, प्रत्येकाला विचारतो, अरे मला 4 व्हीलर घ्यायची आहे, सांग ना कुठली गाडी भारी आहे. पण मित्रांनो, म्युच्युअल फंड घेताना आपण फक्त कुणीतरी एखादा मित्र सांगतो किंवा एखाद्या यूट्यूबला व्हिडिओ बघितला आणि तो फंड घेऊन टाकतो. आता पोर्टफोलिओ कसा असला पाहिजे, फंड मॅनेजर कसा असला पाहिजे, त्याला किती वर्षाचा फंड सांभाळण्याचा अनुभव आहे, त्याची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे, तो फंड मॅनेजर कुठल्या स्ट्रॅटेजीनं काम करतोय, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी माहीत असेल तर भविष्यात तुम्हाला चांगले रिटर्न येणार आहेत. यामुळे या गोष्टी न समजून घेता गुंतवणूक करणं म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून चालण्याचा प्रकार आहे. आणि मित्रांनो, 6वी चूक खूप महत्त्वाची आहे, आणि ही चूक मला बरेच लोक विचारतात, सर अहो मार्केट खूप वरती गेले, मार्केट कधी पडेल? मार्केट पडलं म्हणजे सांगा, मी त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करतो. आणि ज्या वेळेला मार्केट पडलेलं असतं त्यावेळेला कॉल करून सांगितलं की सर आता मार्केटमध्ये चांगलं करेक्शन आलेलं आहे, तुम्हाला जर वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुमच्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट असेल, मार्केटमध्ये डिप्लॉय करायचं असेल तर बेस्ट टाइम आहे, करा. नाही हो सर, मार्केट लय पडायला लागले, युद्धामुळे वातावरण खूप खराब झालंय, अजून थोडं थांबूया, अजून थोडं मार्केट खाली येईल वाटतंय आपल्याला, असं म्हणतात आणि लोक इन्व्हेस्टमेंट टाळतात. तर मित्रांनो बघा, इन्व्हेस्टर एकच आहे, प्रत्येक सिच्युएशनला त्याचं माइंडसेट चेंज होतं. मार्केट हायला असतं त्यावेळेला तो म्हणतो सर मार्केट करेक्शन येऊ द्या, मग आपण जास्त इन्व्हेस्टमेंट करू. मार्केट करेक्शनला आलं, कॉल करून इन्व्हेस्टमेंट करायला सांगितलं तर तो म्हणतो सर मार्केट खूप खाली आलंय, अजून खाली जाऊ शकतं, आपण थोडं थांब. म्हणजे हायला असताना वाट बघत होता आणि लोला आल्यावर अजून पण वाट बघताय खाली जाण्याची. तर असं करू नका. मार्केट हे ऑलवेज इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट टायमिंग असतं. त्यामुळे मार्केटला टाइम करत बसण्यापेक्षा मार्केटमध्ये टाइम घालवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी बेस्ट पर्याय मार्केटमध्ये कंटिन्यू इन्व्हेस्टमेंट करत राहा. मित्रांनो, अजून एक सांगायचं तुम्हाला, म्युच्युअल फंड ही कोणती झटपट श्रीमंत करण्याची स्कीम नाहीये. इथं 10, 15, 20 वर्ष थांबायची तयारी असेल तरच इथं या, अदरवाईज येण्यात काही अर्थ नाही. मित्रांनो, तुमची गुंतवणूक स्मार्ट असेल, तुमचं गोल डिफाईन असेल आणि ह्या जर चुका तुम्ही कॉमन टाळल्या तर नक्की मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये खूप मोठी वेल्थ क्रिएट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त वाटला असेल तर नक्की तुमच्या फॅमिली मेंबरच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण फायनान्शियल लिटरसी आजच्या काळात खूप गरजेचे झाले आणि बरेच इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ह्या चुका करतात. मित्रांनो, तुम्ही यापैकी कुठली चूक केली आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.